रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही सर्व मनस्विनी सदस्य मिळून वृक्षारोपण करण्यासाठी श्री शिवाजी महाविद्यालय येथे आलो आहोत। सर्वप्रथम तर या कॉलेजचे प्राचार्य श्री पांडे सर यांनी आम्हाला वृक्षारोपण करण्यासाठी परमिशन दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते। तर आज आम्ही या कॉलेजमध्ये येऊन येथे कडुलिंब आणि पिंपळाची काही झाडे लावली। तर वृक्ष लावणे ही एक केवळ मोहीम नाही आहे, तर ती आपल्या पुढील पिढीसाठी दिलेली एक अमूल्य अशी भेट आहे। नेक्स्ट मॅडम अच्छा मॅडम झाड लावलेलं आहे बघा, नाही तर चेहरा दबेल त्यांचा, त्या झाडा येऊ राहिलं। झाडे ही आपल्याला ऑक्सिजन देतात आणि वातावरणामधील जो कार्बन डायऑक्साईड असतो तो शोषून घेतो, त्यामुळे हवा शुद्ध राहते आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होते। त्यामुळे झाडांमुळे पाऊस पडण्याससुद्धा मदत होते, जमिनीची धूप कमी होते। झाडे ही तापमान नियंत्रित राहण्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे। तर झाडे लावण्याचे खूप असे फायदे आहेत। झाडामुळे पक्षी आणि प्राण्यांना सुद्धा निवारा मिळतो, त्यामुळे आपल्याला झाडे लावणे हे अतिशय गरजेचे आहे। त्यातही कडुलिंबाचं झाड हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असं झाड आहे। त्याची पाने, फळे आणि साल यांचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधामध्ये केला जातो। तसेच कडुलिंब हा वृक्ष हवा शुद्ध ठेवण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे। तसेच पिंपळ हे सुद्धा आपल्याला पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचे झाड आहे। त्याची दाट अशी सावली दीर्घ आयुष्य आणि जैवविविधतेला मिळणारा आधार आहे, त्यामुळे त्याचे विशेष असे महत्त्व आहे। त्यामुळे आम्ही पिंपळाची झाडे सुद्धा इथे लावली। इथे तुम्ही बघू शकता प्राचार्य सरांनी सुद्धा आम्हाला झाडे लावण्यासाठी मदत केली। तर वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमासाठी या महाविद्यालयातील काही शिक्षक आणि विद्यार्थी सुद्धा हजर होते। त्यानंतर आम्हाला प्रिन्सिपल सरांनी ऑफिसमध्ये चहा पाण्यासाठी बोलावलं होतं। येथे आम्ही सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। त्यानंतर आमच्या भारतीताईंनी त्यांच्या गृहोद्योगमधील कुकीज आणले होते, ते सरांना भेट दिले। आणि वृक्ष संवर्धन काळाची गरज झालेली आहे। आपण कोरोनाच्या काळात पाहिलं की वृक्ष म्हणजे ऑक्सिजनची काय परिस्थिती होती, ऑक्सिजन आपल्याला विकत घ्यावं लागत होतं। आणि ही प्रत्येक नागरिकाची मला असं वाटते जबाबदारी आहे की प्रत्येकाने एक झाड तरी लावावं, की जेणेकरून भविष्यात आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेऊ असं मला वाटते। एक व्यक्ती एक वृक्ष ही संकल्पना जर आज रुजू झाली तर पुढे आपल्याला आयुष्यात कुठलेच प्रॉब्लेम येणार नाही। तर मनस्विनीचा हा संकल्प आहे की वृक्ष लागवड करणं। त्यानंतर सर्वात शेवटी येथे हजारे ताईंनी कार्यक्रमाची सांगता केली, आभार प्रदर्शन केले। तर मंडळी, आज वृक्षारोपणाची आपल्याला खरंच जास्त गरज आहे, कारण सध्या वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामानातील बदल ही मोठी आव्हाने आपल्यासमोर आहेत। या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावणे गरजेचे आहे। तर नुसते झाड लावून चालत नाही, तर त्याचे संगोपनही करणे तितकेच गरजेचे आहे। ते मोठे होईपर्यंत आपल्याला त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे। चला तर आपण सर्व मिळून आज एक व्यक्ती एक झाड हा संकल्प करूया आणि पर्यावरणाचे रक्षण करूया, तसेच स्वच्छ आणि हिरवागार भारत घडवूया। तर मंडळी, असा होता आजचा ब्लॉग। व्हिडिओ आवडला असल्यास
व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. कोणी राहिलं का?